तामिळनाडूच्या जनतेला नवं सरकार मिळालं। यावेळी शपथविधी सोहळ्यात चर्चा झाली ती राहुल गांधी आणि विजय जोसेफ यांच्या साधेपणाची। या दोघात सोहळ्यावेळी मैत्रीचं खास नातं दिसून आलं। कधी खळखळून हसले तर कधी हात उंचावून विजयी झाल्याचा संदेश दिला। खरं तर थलपती विजय यांचं हे सरकार काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यानं सत्तेत आलं आणि याला कारण ठरली ती राहुल आणि विजय यांची मैत्री। सत्ताधारी पक्षाला धूळ चारत विजयचा पक्ष TVK सत्तेत आला, पण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याच्या या प्रवासात राहुल गांधींची भूमिका मोठी राहिली आहे। त्याचं मूळ हे राहुल गांधी आणि विजय यांच्यात 17 वर्षांपूर्वी झालेल्या एका भेटीत आहे असं सांगण्यात येत आहे। काय घडलं होतं त्या भेटीत पाहूया। निकालाच्या 6 दिवसांनंतर थलपती विजयचं सरकार सत्तेत आलं। राज्यपालांची भूमिका असो की पक्षांचा पाठिंबा, सगळ्यावर मात करत विजय मुख्यमंत्री झाला आणि त्याच्या या खास क्षणासाठी राहुल गांधी तामिळनाडूला आले। दोघं सोबतच कार्यक्रमस्थळी पोहोचले, पण यामागे 17 वर्षांपूर्वीच्या भेटीचं गुपित दडलंय। साधारणतः 17 वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा राहुल गांधी यांचं नेतृत्व देशपातळीवर आकार घेत होतं, तर दक्षिणेत अभिनेता विजय सुपरस्टार म्हणून नावारूपाला येत होता। या दरम्यान NSUIचे सचिव गोपीनाथ पलानीअप्पन यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विजय यांची एक सिक्रेट भेट झाली होती। यावेळी विजय यांचे वडील SA चंद्रशेखर हे सुद्धा उपस्थित होते। या भेटीची आठवण विजय यांनी एकदा सांगितली होती। ते म्हणाले, जेव्हा मला राहुल गांधी यांच्याकडून बोलावणं आलं तेव्हा सुरुवातीला मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत गंमत करतंय। राहुल गांधी यांना भेटावं एवढा मोठा माणूस मी नाहीये, त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा क्षण होता। तेव्हा मी चित्रीकरण रद्द केलं आणि माझ्या वडिलांसोबत दिल्लीला गेलो। तिथं राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आमची भेट झाली। या भेटीनंतर विजय म्हणाले होते की राहुल गांधी हे देशात बदल घडवून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत, तसंच त्यांचं विशेष लक्ष हे तरुणांवर आहे। अशा व्यक्तीचं मला भेटणं माझ्यासाठी, माझ्या समर्थकांसाठी आणि तामिळनाडूच्या लोकांसाठी अभिमानाची बाब होती, असं सांगत विजय यांनी 17 वर्षांपूर्वीच्या त्या भेटीचा खुलासा केला होता। दरम्यान राहुल गांधी यांनी तेव्हा विजय यांना तामिळनाडू युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा विजय यांनी केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं। पण या निमित्तानं सुरू झालेला संवाद मात्र दोघांमध्ये पुढेही कायम राहिला। पुढे अभिनय थांबवत विजयनं पूर्णवेळ राजकारणाचा निर्णय घेतला। 2024 साली TVK पक्षाची घोषणा केली आणि 2026 मध्ये TVKला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतला सर्वात मोठा पक्ष बनवला। या 2 वर्षांच्या काळातही राहुल गांधी आणि विजय यांच्यात फोन कॉल मधून संवाद सुरू राहिला। विजय निवडणुकीत जिंकले तेव्हाही राहुल गांधींनी विजयला शुभेच्छा दिल्या होत्या। दरम्यानच्या काळात विधानसभेला दिग्गजांना हरवून विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी बहुमतापासून दूर राहणार अशी चिन्ह दिसू लागली। तेव्हा काँग्रेसनंच पहिला पाठिंबा जाहीर करत TVKला बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचवलं। त्यानंतर दिल्लीतून सूत्र हलवून बहुमतासाठीची जुळवाजुळवही करून दिली। काँग्रेस पाठोपाठ CPI, CPM आणि VCKच्या पाठिंब्यावर विजय जोसेफ मुख्यमंत्री झाले। या सगळ्याचं समाधान आणि आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता। राहुल आणि विजय या दोघांसाठी 10 मे हा मैत्रीचा नवा अध्याय लिहिणारा दिवस ठरलाय। आता सरकार म्हणून या दोघांच्या नेतृत्वात तामिळनाडूत काय नवा इतिहास लिहिणार हे पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।